जिथल्या निवडणुकांवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे त्या उत्तर प्रदेशातल्या समाजवादी यादवीचा नवा अंक सगळ्यांना पाहायला मिळाला। वाटलं होतं की यादव घराण्यातलं युद्ध थांबलेलं आहे, पण आज पुन्हा एकदा एकाच मंचावर हे युद्ध पाहायला मिळालं। मुलायम सिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये सुद्धा किती मतभेद सगळ्यांना दिसले आणि इथपर्यंत परिस्थिती गेली की शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये चक्क धक्काबुक्की झाली। मुझे याद है ऐसा काम किसने किया कि अमर सिंह ने मेरे बारे में लिखवाया कि मैं औरंगजेब हूं और नेताजी शाहजहां हैं, और टाइम्स ऑफ इंडिया के फ्रंट अखबार से लिखवाया। और ये आशु मलिक देखिए ये झूठ है, मुख्यमंत्री झूठ बोल रहे, मुख्यमंत्री झूठ। मैं नहीं बोलूंगा प्रेम, मैं भी बोलूंगा नहीं, मुख्यमंत्री हमारे खिलाफ। सुनिए, उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षातील यादवी देशाने लाईव्ह पाहिली। मैं भी बोलूंगा नहीं, मुख्यमंत्री हमारे खिलाफ। सुनिए, मुलायम यांनी वाद मिटवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली, पण याच बैठकीत यादव घराण्याचं महाभारत सार्वजनिक झालं। शिवपाल आणि अखिलेश यांच्यानंतर मुलायम बोलायला उभे राहिले। एक पत्र मुसलमानों की तरफ से भी मुझे आया है कि आपका बेटा मुसलमानों को पार्टी से दूर करना चाहता है। नेताजी, वो चिट्ठी मुझे दिखा दीजिए। मुझसे ऐसी बात मत कीजिए, जाओ बैठो। यह साजिश हो सकती है, जैसे मेरे खिलाफ टाइम्स ऑफ इंडिया में मुझे औरंगजेब और आपको शाहजहां लिखा गया। हा संवाद झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी माईक हातात घेतला आणि त्यानंतर काय झालं बघा। ऐसा काम किसने किया कि अमर सिंह ने मेरे बारे में लिखवाया कि मैं औरंगजेब हूं और नेताजी शाहजहां हैं, और टाइम्स ऑफ इंडिया के फ्रंट अखबार से लिखवाया। और ये आशु मलिक देखिए ये झूठ है, मुख्यमंत्री झूठ बोल रहे, मुख्यमंत्री झूठ। मैं नहीं बोलूंगा प्रेम, मैं भी बोलूंगा नहीं, मुख्यमंत्री हमारे खिलाफ। सुनिए, अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यांच्यातून विस्तव जात नाही। काहीच दिवसापूर्वी अखिलेश यांनी शिवपाल यादव आणि त्यांच्या साथीदारांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली। त्यानंतर मुलायम सिंग यांनी अखिलेश यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं आणि त्या जागी शिवपाल यांची नियुक्ती केली। मात्र मुलायम यांनी शिष्टाई करून शिवपाल यांना पुन्हा मंत्रिपदावर बसवलं। त्यानंतरही शिवपाल यांनी अखिलेश समर्थकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवायला सुरुवात केली। यामुळे अस्वस्थ झालेल्या अखिलेश यांनी शिवपाल आणि इतर दोन मंत्र्यांची हकालपट्टी केली। अमर सिंग यांना पक्षात घेतल्यापासून यादव कुटुंबात फूट पडल्याचा आरोप अखिलेश यांनी केलाय। इतकंच नव्हे तर शिवपाल यांच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराने पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचंही अखिलेशने म्हटलंय। मात्र मुलायम सिंग अमर आणि शिवपाल यांची भलामण करतायत। मुलायम, शिवपाल, अमर सिंग, मुलायम यांची पत्नी साधना, मुलगा प्रतीक आणि त्याची पत्नी अपर्णा एका बाजूला आहेत, तर अखिलेश, चुलत काका रामगोपाल आणि इतर नेते दुसऱ्या बाजूला उभे आहेत। यादव कुटुंबातील 2.5 डझन मंडळी कुठल्या ना कुठल्या पदावर आहेत, त्यामुळे सत्तेची आणि पक्षावर पकड मजबूत करण्यासाठी आटापिटा सुरू आहे। त्यात निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत। अशा वेळी समाजवादी पक्ष विस्कटल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।